पाहुणे मंडळीला विनंती आहे, कासरे टीव्हीला सबस्क्राईब करा. हा, कडेची नोटिफिकेशन बेल घंटा दाबा. चला हा, लावा व्हिडिओ. ओके. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थेट भेटच्या या चौथ्या भागामध्ये. माणूस कितीही ग्रेट असला तरी मी मात्र थेट घुसून भेट घेतो, म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे थेट भेट विथ निक्की जिगर. आणि आज या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत काही मंडळी आलेली आहेत ज्यांचा चित्रपट तमाम महाराष्ट्रामध्ये गाजतोय. याच चित्रपटातून महाराष्ट्राला एक नवा चॉकलेट बॉय मिळाला. तो चॉकलेट बॉय म्हणजेच माझ्यासोबत आहे सुमन. त्याचबरोबर माझ्यासोबत आहे हा चॉकलेट बॉय, तो व्हॅनिला बॉय, चॉकलेट बॉय मी. अच्छा, तू लाड आहेस. औरंगाबादकरांच्या लाडाचं प्रतीक लाड देखील माझ्यासोबत आहे, ज्याचा आपण आत्ताच एक राग बघितला कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत या दोन्ही बॉईजला घडवणारे एक विशाल व्यक्तिमत्व विशाल देवरुखकर. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे थेट भेट मध्ये. एकंदरीत आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बॉईज गाजला, त्याचबरोबर अक्षरशः सगळे शो हाऊसफुल आहेत. करेक्ट. एवढं सगळं झालं तरी कासऱ्याची गरज पडलीच शेवटी. एक मिनिट, खासण्याची गरज आम्हाला नाही पडली. 2 दिवसापूर्वीचं कन्व्हर्सेशन सांगू का? त्याच्या रेकॉर्डिंग सांगू का लोकांना? आम्हाला गरज नाही पडली. कुणाचे फोन आले होते, कुणाचे फोन आले, मी सांगू का कोणाला? नाही ठीक आहे ना, मी मुद्दा आहे ना, एवढं काय आपल्या दोघांमध्येच. मी तरी कुठे काय बोललो की मला रोल मिळणार असं तू सांगितलं होतं माझी ऑडिशन? मी काय बोललो का? ते ऑडिशनला का सिलेक्ट झाला नाही ते पण सांग. नाही ठीक आहे, मी सुमंतकडे वळतो. मला सुमंत तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे. मी इंस्टाग्राम पहिलाच तुला मी विचारणार, कारण मी इंस्टाग्राम तुझं चेक केलं. तू लंडनला मध्ये गेला होतास म्हणून तो आहेस तिथं. लंडन म्हटलं की मोठी विद्यापीठ, इंग्रजी भाषा आणि एक उच्च शिक्षण. तर मग काय सांगशील, कसा MSCIT चा कोर्स झाला का पूर्ण? MSCIT नाही करत आहे मी, तिथे थिएटर करतोय आणि बिझनेस मॅनेजमेंट करतोय, जे तुम्हाला जमणार नाही कधीच. हे दोन्ही मी करतोय तिथे आणि 1 वर्ष झालंय मला, अजून 3 वर्ष राहिले. तर बॉईज मी मे मध्ये आलेलो, परत एक्झाम्स करून देऊन सगळं आलेलो आणि मे मध्ये शूटिंग स्टार्ट केली. मग त्याच्यानंतर आता ऑक्टोबर 5 ला रिलीज झालाय फिल्म. अच्छा, ऑलरेडी हिट झालाय हे असं तुम्ही म्हणताय, पण ब्लॉकबस्टर झालाय. नाही ठीक आहे, ते बाकी जे काय असेल ते रात्री व्हॉट्सअपला बोलूच आपण. मग एवढ्या लांब जाऊन देखील तिथेही थिएटर नाटकच करतोय, म्हणजे वेगळा असं विशेषाचं काय नाही. मी प्रत्येक तुला विचारतो, प्रत्येक तू मूळचा औरंगाबादचा बरोबर? आणि औरंगाबाद एक ऐतिहासिक आणि भौगोलिक एक परिपूर्ण शहर, एक MIDC. आणि MIDC म्हटलं की मशनी. काय सांगशील, किती मशनी आहेत तुझ्याकडे? गाय म्हशी आहेत असं बोलतो. नाही, मशीन हा मशीनचा मुद्दा कदाचित प्रतीक मी आणि तमाम औरंगाबादकर यांनाच कळेल, बाकी काही कुणाला मला नाही वाटत कळेल काय मशीनचा मुद्दा. ठीक आहे विशाल, मी पुढचा म्हणजे एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही झालं बॉईज झाला, सगळीकडे कौतुकच चालू आहे कंटिन्यू. बॉईज 1 झाला, बॉईज 2 झाला, घरचे काय बोलत नाहीत का? म्हणजे का रे असं का? हे असंच पोरखेळ सगळं चालू आहे पोरांमध्येच, म्हणजे तेच बॉईज काय कोण काय बोललं नाही का? नक्की तुला प्रॉब्लेम काय? तुझ्यासारखं युट्यूबवर तर पैसे कमवत नाही ना मी. हा ठीक आहे, मी पैशावरती कधीच बोलत नाही. पैशा पाण्यावरती आजपर्यंत मी काही भाष्य केलेलं नाहीये. ठीक आहे, मी सुमंतला पुढचा प्रश्न विचारतो. काय आर्थिक गोष्टी आपण बघूया. सुमंत, तू पहिल्या बॉईज मध्ये ग्रेस, आत्ता शोना, आणि अधूनमधून तू त्या चक्क मॅडमवर देखील टप्पे टाकत होतास. तर म्हणजे एकंदरीत एक दिसताना चांगल्या घरचा दिसतोस, पण एवढी चमडीगिरी म्हणजे इम्रान तुझ्याकडे आलता का तू इम्रानकडे गेलता? हाशमी नाही, चमडीगिरी तुझ्याकडून आली, पण तू कमी झाला नाहीस. पण ठीक आहे. आता हे बघा, स्क्रिप्ट एक असते फिल्ममध्ये, ते असतं, ते तुमच्याकडे नसतं खासरीमध्ये. पण फिल्ममध्ये एक स्क्रिप्ट असते, त्या स्क्रिप्ट अनुसार आम्हाला काम करायला लागतं. तेच केलंय. म्हणजे ते शोना असेल, ग्रेस असेल, किंवा तू चित्रपट बघितला नाहीस म्हणून तू शोना म्हणतोस, तिचं नाव चित्रा आहे फिल्मात. स्क्रिप्टच्या नावाखाली अशा लाईनी मारा, माझं काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे मी जस्ट एक सांगितलं, मग ते शेवटी तुमचा प्रश्न आहे. मी परत एकदा प्रतीककडे येतो. प्रतीक, मागे मला तू पुणे विद्यापीठामध्ये दिसला, 2 मशनी होत्या तुझ्यासोबत, काय सांगशील? एक मिनिट, हे मशिनीचं काय प्रकरण आहे? मशनी नव्हत्या. निक्की जिगर निक्की काय बोलतोय मला काही कळत नाहीये. मशनी नव्हत्या माझ्या कडक मैत्रिणी. एवढा का घाबरतोय? कडक मैत्रिणी होत्या त्या माझ्या. घाबरत कुठे? घाबरत अरे मैत्रिणी आणि मशीनचं काय फरक? ठीक आहे, चालेल, ते कळेलच पुढे मशीन म्हणजे काय. मला परत
विशाल तुझ्याकडे यायचंय. सिनेमा बघितला आणि सिनेमा बघून म्हणजे एकंदरीत कळतच सगळं की एकंदरीत तुझं कॉलेज लाईफ किंवा शिक्षण कसं झालं असेल हे दोन्ही सिनेमाने दाखवलंयच महाराष्ट्राला सगळ्या. त्यात तू 12वीचा काय विषय 12वीचा? काय नाही, 12वीला कॉलेजमध्ये होतो आणि काही जास्त मार्क मिळायचे नाही, बॅक बेंचर होते, त्याच्यामुळे पोटापुरते मार्क 51% मिळाले होते. ते दिसलंच. आणि कॉलेजमध्ये फारसा बसायचो ना, एकांकिका स्पर्धेमध्ये करायचो, कपडे उचलायचो, बॅकस्टेज करायचो, पण कधी ॲक्टिंग करायचा योग आला नाही. मग ती खाज मिटवायची कशी? तर दिग्दर्शन हेच माध्यम होतं जी आपली खाज दुसऱ्यांच्या डोळ्यातून मिटवायची होती खास म्हणून चित्रपटातून गेला माझ. हा, असं तू म्हणू शकतोस, पण खूप स्ट्रगल केलं इथे येण्याच्या अगोदर. असं नाही की खूप जणांना असिस्ट केलं, जवळपास 20 सिनेमे मी असिस्टंट असोसिएट डिरेक्टर राहिलो. त्याच्यानंतर खूप जणांकडे स्टोरी घेऊन गेलो, खूप जणांनी मला हाकललं, पण तरी पण नंतर एक फायनली एक प्रोड्युसर राजेंद्र शिंदे आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं, त्या ऑनलाईनवर सांगितलं की ठीक आहे तू सिनेमा कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्याच्यानंतर मग आम्ही ती गोष्ट लिहायला घेतली आणि मग ती गोष्ट शूट केली आणि मग ती लोकांसमोर आणली. तर त्याच्यानंतर बॉईज सक्सेस झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की बॉईज 2 करायचं. मी बोललो कारण बॉईजमध्ये सगळंच करून झालं होतं, आता काय करायचं. म्हणून आजकालची मुलं सोशली खूप ॲडिक्ट झालेत आणि यांना कुठेतरी एक धडा शिकवायला पाहिजे, म्हणून तो एक विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी मजा तर पाहिजेच, कारण त्याच्याशिवाय लोक एंटरटेन होणार नाही. आणि मजाच आहे, पण मजाच आहे नाही जे दिसतं. नाही, सोशल विषय आहे. जर बारका म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेशननी बघितलं असं तुला कळेल की तिकडे एक चांगला संदेश दिलेला आहे की मुलींचा रिस्पेक्ट कसा करावा. म्हणजे एका बाजूला इंटरस्टेलर इन्सेप्शन ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशननी बघायचं आहे, करेक्ट, त्याच पद्धतीने बॉईज असेल, बॉईज 2 असेल. नाही तसं नाहीये. इंटरस्टेलर आणि जे काही तू नावं घेतलीस नाही तसं नाहीये. एक हलका फुलका कॉमेडी सिनेमा आहे जो पुढे जाऊन थोडा सामाजिक विषयावर पण भाष्य करतो. पण विशाल जे काही तू बोललाय मला नाही वाटत तो एडिटर ठेवेल बाबा एवढं सगळं. करत तुला सांगावं म्हटलं. तू का विचारला प्रश्न? तर ठीक, म्हणजे ते असंच काहीतरी बोलायचं. सुमन, एक आपण तुम्ही आलात तर तुमच्या या उपस्थितीमध्ये एक नवीन राऊंड आपण सुरू करतोय. आयुष्य आहे थोडं, चला सोडूया कोडं. तर काही कोडे असतील, सिनेमा डबल मिनिंग आहे, कोडी बघूया आपण कशा पद्धतीने आहे ती. तर सुमन, परत पहिल्यांदा तुलाच हे कोडं आहे. बेडूक हा एक उत्तम चित्रकार आहे का? खूप सोपं आहे, म्हणजे विचार करायची गरजच नाहीये. बेडूक हा एक उत्तम चित्रकार आहे का? सांगू, कारण तो ड्रॉ करतो. ठीक आहे प्रतीक, तुला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जर ट्रेन उशिरा आली आणि आपण ट्रेनला विचारलं हे तू का उशिरा आलीस, तर ट्रेन काय उत्तर देईल? नाही, उत्तर काय देईल? खूप सोपं उत्तर आहे. काय? तुझ्या त्या डिलक्स वरही मागे लिहिलंय, माय लाईफ माय रोड. ठीक आहे विशाल, प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पिझ्झा हा गोल असतो, मग तो चौकोनी बॉक्स मध्ये का देतात? गोल पिझ्झा चौकोनी बॉक्स का? ते बसलं पाहिजे ना त्याच्यामध्ये, दाबलं जाईल म्हणून. नाही असं काहीच नाहीये, ते कंपनीलाच माहिती, मला तरी काय, आपण खायचं बघतो. हे असला अजिबात नको टाळ्या ओके. ठीक आहे सुमंत, मी तुला पुढचं कोडं विचारतो. जर प्रतीकच्या कोंबडीने तुझ्या घरी येऊन अंड दिलं तर अंड कोणाचं? प्रतीकच्या कोंबडीने जर तुझ्या घरी येऊन अंड दिलं तर अंड कोणाचं? अरे अंड कोंबडीचं. काय त्यात विचार करण्यासारखं काय? अंड कोंबडीचं. कोंबडी. काय प्रतीक, तुला पुढचा प्रश्न. बंडूचे मास्तर बंडूवरती चिडतात, बंडूला म्हणतात बंडू खरं खरं सांग नाहीतर चड्डी काढून मारेन. यावर बंडू काय म्हणेल? बंडू म्हणे मास्तर चूक माझी, तुम्ही कशाला चड्डी काढताय? 4-5 प्रश्नांमध्येच एक मैत्री आपली चांगल्या पद्धतीने शिकशील पुढे हळूहळू. बॉईज 25. मला पण एक सुचलं. 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? काय नाही, त्या पांडवा सोबत जाणार जरा, ते झेरॉक्स काढून यायची त्या आधार कार्डची.
त्याला गेअरची गाडी येत नाही. ए बाबा मला का बोलवलं? काय काय चाललंय? काय फालतूगिरी चालू आहे? विशाल तू इथं आहेस कारण पार्थ मॅनेज नाही झाला म्हणून तुला इथं बसवलंय. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत चेहरे बघून असं वाटतंय की तुम्ही वैतागलात. आपण रॅपिड फायर राऊंड सुरू करूया. नाही, अंतिम टप्प्यातच आलोय आपण. सुमन तुझ्यापासून परत एकदा सुरुवात. ग्रेस की शोना? ग्रेस. व्हेरी ग्रेट. प्रतीक मशीन की सामान? मशीन. हे मशीन काय? मशीन आपण इज item एनिथिंग बोलतो, दॅट item. रिड्युसेस ह्युमन एफर्ट. विशाल. प्रतीक की सुमंत? पार्थ. याला काय अर्थ? दोघांसमोर म्हणजे तोंडासमोर कोलंबस आहे तुम्हाला. ठीक आहे रे. ठीक आहे, चालतंय. आपण काय करूया, पार्कची बोलतो. क्लिप आहे एक आपल्याकडे. ऐका ना सुमंत, नंतर काय अर्थ नाही. ते अजूनही चांगलं होऊ शकलं असतं. ऐक, पार्कची क्लिप आहे, आपण बघूया. इकडे समोर लागले. नक्की जिगर, आता घाबरू नको, मी आलोय त्यामुळे कसं व्ह्यूज पण वाढतील तुझे, काय टेन्शन नाही आता. पण ते आता मागच्या वेळी येताना त्याचं मला दुःख आहेच तसं. पण ठीक आहे, आता मी नेहमीचं काय सांगणार नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ते लोक करतीलच. पण ते आता पिक्चर आमचं झालंय रिलीज, तर थोडा बघा आणि कसं वाटतंय जरा दाखवा अजून आजूबाजूच्या 4 लोकांना. ए पांडवा, ते बंद कर रे बाबा. मागापासून नुसतं प्रमोशनच बोलतोय. प्रमोशन मोबाईल का नाही माझा, मोबाईलचं हे झालं झालं. प्रतीक. हा, बोल. काय रे बाबा हे तुला मेसेज की प्रतीकला घरी लवकर सोडा, काय मुद्दा आहे? अरे पुण्यात शूट केलं, लडाखला शूट केलं ना, तर काय 4-5 महिने झाले घरी गेलोच नाही. तर घरचे वायतागले. घरच्यांचा नाही, मशनीचा मेसेज आहे. आणखी बडी वाकळ तुडी. अरे हनकी बडी वाकळ तुडी, आपण जात नाही का दसऱ्याला, त्याचं बोलते. मशनीच्या घरी. हा असू द्या आता, जा. काय थिल्लरपणा लावला? हे असं करण्यासाठी बोलवलं होतं. बस झालं सर, बंद. खरंच ठीक आहे बंद ना. सर, मला लई- एक मिनिट. सर, last आपण question आहे. काहीतरी घेऊया. आपण चिडू नका, आपण काहीतरी काहीतरी घेऊया. घेऊ. काहीतरी घ्या एक आम्हाला. प्रश्न घे आणि ठीक आहे. संपव. संपव प्लीज. त्यांना बोला. एक प्रश्न घेऊ, काय? सगळं संपव. चल ना, संपवा ना. संपलं आहे. एकच प्रश्न आहे, एकच प्रश्न. एक काम करूया, आपण हा अख्खा रिटेक घेऊया. काहीतरी कॅमेराचा प्रॉब्लेम आला, परत एकदा एक अख्खा करूया. काय काय खड्ड्यात गेला? अरे तुझ्या उठ. हे घेऊया ना परत एकदा. अरे बाळा, कळ घालते ना बाहेर. तर मागच्या वर्षी बॉयजची टीम घेऊन आलेलो खासरे टीव्हीवर आणि त्या व्हिडिओला सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, तसंच प्रेम बॉयज 2च्या ह्या व्हिडिओला द्या आणि खासरे टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि शेअर करा. झाले की ऐकी झाले, रेकॉर्डिंग झाले. ऐका भावांनो, जमीन खोदायला फावडा लागतो आणि गेम करायला ए कळतंय त्यांना. तेवढे बालिश कुठे आहेत?